आता बघा आपण सेकंड चॅप्टर पाहणार आहोत. काय आहे? प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन. तू लक्ष दे. प्लांट्सचं जे काही स्ट्रक्चर आहे प्रत्येक पार्ट आपण पाहणार आहोत आणि प्रत्येकाचं फंक्शन पाहणार आहोत, काय काय काम आहे ते. ओके. व्हॉट हेल्प्स अस टू इझिली आयडेंटिफाय प्लांट्स अराउंड अस, विच आर द व्हेरियस पार्ट्स ऑफ द प्लांट. हे सर्व पाहायचं ऍक्च्युअल चॅप्टरमध्ये आपण पाहूयात. आपल्या आजूबाजूला भरपूर वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, छोटे हर्ब्स आहेत, श्रब्स आहेत, होय की नाही. नंतर मोठमोठे टॉल ट्रीज आहेत, फुलांची झाडं आहेत, फळांची झाडं आहेत, भाजीपाला आहे, होय की नाही, फ्रुट्स आहेत, भरपूर काय काय आहे, व्हरायटी ऑफ प्लांट्स अवेलेबल आहेत. तर आपल्याला इन जनरल आपल्याला पाहायचंय. काय दिलेलं आहे? द रूट, स्टेम, लीव्स, फ्लॉवर्स, फ्रुट्स एक्सेट्रा ऑफ डिफरंट root, stem, leaves, flowers, fruits, etc. of different plants are different. We can identify plants with the help of these characteristics. वेगवेगळी झाडं आहेत, आत्ताच सांगितलं, होय की नाही. आंब्याचं झाड, आंबा येतो म्हणून आपण त्याला आंब्याचं झाड म्हणतो, बरोबर. सीताफळाचं झाड सीताफळ येतं म्हणून ते सीताफळाचं झाड म्हणतो. गुलाबाचं झाड त्याला गुलाबाचं फूल येते म्हणून. वेगवेगळे झाडं जे आहेत ते त्याचे कॅरेक्टरिस्टिक पाहून आपण ठरवतो हे कशाचं झाड आहे. वडाचं झाड वेगळं आहे, पिंपळाचं झाड वेगळं आहे, सर्व झाडं वेगवेगळी आहेत. तर त्याच्यावरून ठरवतो की फळ कोणतं येतंय, फ्लॉवर कोणतं येतंय त्याला, होय की नाही. त्याचे किंवा पानं कशी आहेत. काही झाडांना फ्लॉवर्सच येत नाही, फ्रुट्सच येत नाही, तरी सुद्धा आपण त्याला नावं दिलेली आहेत. मग इट डिपेंड्स त्यांचे लीफ कसे आहेत किंवा रूट्स, काही झाडांचे रूट्स कसे आहेत, त्याच्यानुसार त्यांना आपण नेम केलेला आहे. ओके. Let us now acquaint ourselves with these plant organs in greater detail. तेच आता हे सर्व जे प्लांट ऑर्गन्स आहेत, वेगवेगळे जे पार्ट्स आहेत प्लांटचे, हे आपल्याला स्टडी करायचे आहेत. प्रथमेश ठेवून देते आणि इथे लक्ष दे. ठेवून दे म्हटलं. बघा फर्स्ट काय पाहायचं आपल्याला? रूट. फर्स्ट पॉइंट काय आहे? रूट आहे. की ऍक्टिव्हिटी पाहूया. ट्राय दिस म्हटलंय. टेक अ मॉइश्चर्ड बॉल ऑफ क्रम्पल्ड पेपर इन अ कोनिकल फ्लास्क. कोनिकल फ्लास्क कसा असतो बाळांना? ह्या शेपचा. लॅबमध्ये असतो, काचेचा असतो. माझं थोडंसं वर खाली काढण्यात झालं, बट इट इज कोनिकल फ्लास्क, काचेचा आहे. त्याच्यामध्ये काय घ्यायचं आहे? मॉइश्चर्ड बॉल. मॉइश्चर्ड म्हणजे काय? जो ओला केलेला आहे. ओके. मॉइश्चर्ड बॉल ऑफ क्रम्पल्ड पेपर. पेपर घ्यायचा आहे, चोळाबोळा करायचा, बॉल बनवायचा, त्याचा ओला करायचा आणि त्याला कुठे ठेवायचा आहे? ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये. Place some soaked moth beans gram seeds in the flask between the paper and the glass. Okay. Glass wall. Observe and note the changes in the seeds in 2 or 3 days. काय केलेलं आहे? कोनिकल फ्लास्क मध्ये क्रम्पल्ड पेपर बॉल ठेवला. आता काय करायचे आहेत? काही सोक्ड. सोक्ड म्हणजे भिजवलेले. मग मॉथ बीन्स, मूग. मूग माहितीये, हिरवे, होय की नाही, मटकी सारखेच असतात, ग्रीन कलरचे. किंवा ग्राम सीड्स, चणे वगैरे, कोणतेही कडधान्य घ्या. ते काय करायचे आहेत? आता ह्याच्या कोनिकल फ्लास्क मध्ये ऍड करायचे आहेत त्या पेपर बॉलच्या शेजारी. ऑब्झर्व अँड नोट द चेंजेस इन 2 to 3 days. मग 2 ते 3 दिवसानंतर ह्यामध्ये काय चेंजेस दिसतोय सीड्स मध्ये हे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे, पाहायचं आहे. The part that grows inside the seed, the part that grows from the seed towards the soil is called the radicle and the part that grows above the soil is called the plumule. आता काय करायचं आहे? काय केलं आपण? सीड घेतला आहे, सीड ठेवलंय. ह्या सीडला काय मिळतंय? एक वॉर्म, गरमी मिळती आहे. कोनिकल फ्लास्क मध्ये छोट्या पार्ट मध्ये आहे, बॉलच्या आणि त्या ग्लासच्या बाजूला, आणि ओलसरपणा पण आहे, मॉइश्चर पण आहे. मग ज्या वेळेस एखाद्या सीडला काय मिळते? वॉर्मथ अँड मॉइश्चर दोनही मिळतात, त्यावेळेस त्याचं काय होतं? स्प्राउटिंग होतं. मटकी भिजत घालतो, दुसरं काय करतो? संध्याकाळी तिला एका कॉटन क्लॉथ मध्ये आपण काय करतो? बांधून ठेवतो. दुसऱ्या दिवशी त्याला मोड आलेले असतात, होय की नाही. स्प्राउटिंग होतं. ते स्प्राउटिंग म्हणजेच काय असतं? जर्मिनेशन आहे, जर्मिनेशन ऑफ सीड्स. मग ह्या सीड मधून, सीड आपण कुठे घालतो? जमिनीच्या खाली नवीन झाड येण्यासाठी ना. मग सॉइल मध्ये जो खाली पार्ट जातो त्याला काय म्हणतो? रॅडिकल. रॅडिकलचेच काय बनतात? रूट्स बनतात नंतर. आणि जो सॉइलच्या वर असतो त्याला काय म्हणतात? प्ल्युम्युल. ओके. प्ल्युम्युली कोणी म्हणतं, बट इट इज प्ल्युम्युल. द पार्ट दॅट ग्रोज इनसाइड द फ्रॉम द सीड टुवर्ड्स द सॉइल. सॉइल खाली जो जाईल तो आहे
radical and the part that grows above the soil is called the plumule. Plumule म्हणतो कोणी ते सांगितलं, plumule or plumule it is pronounced. The root that forms from the radical grows into the ground. The root is thick near the ground and generally tapers to a pointed end. This part of the plant growing below the soil for support is called the root. आता काय झालेलं आहे, जो काही सीड आहे, सीड मधून काय आलेला आहे, जो खालच्या बाजूला आलेला आहे हा रॅडिकल आहे. तुम्ही आता हे सॉइल मध्ये सीड जर सोव केलं तर खालच्या बाजूला हा असणार आहे, वरच्या साईडला आलाय तो प्लुम्युल आहे, याचं झाड उगवणार आहे. तर त्यांनी काय सांगितलंय, दॅट ग्रोज इनटू द ग्राउंड, द रूट इज थिक नियर द ग्राउंड. आता इथे पण जर हे रूट बनते, ठीक आहे, आणि नंतर असं रूट डेव्हलप होणार आहे ना, वाढणार आहे, तर ग्राउंडच्या जवळ हा जो पार्ट आहे रूटचा सुद्धा कसा असतो, थिक असतो. आणि जसा जसा पुढे तो जाईल तो कसा असतो, टॅपरिंग. काय वर्ड वापरला, इट ग्रॅज्युअली टॅपर्स, टॅपर्स म्हणजे छोटा छोटा होत जातोय. and pointed at the end, this part of the plant growing below the soil for support is called the root. ह्यालाच काय म्हणतो आपण, रूट. रॅडिकलचा काय झाला, रूट तयार झालाय. Roots of some plants produce secondary roots that grow obliquely and spread far and wide in the soil. Roots support the plant. This type of root is called the tap root. आता तुम्हाला मागच्या वर्षी पण होतं, टॅप रूट आहे आणि फायब्रस रूट होते. तर त्यांनी काय सांगितले की हे रूट्स काय करतात, सेकंडरी रूट्स जनरेट करतात. सुरुवातीला ज्या वेळेस नो आय वॉन्टेड अ बोर्ड, का नाही आलेला, नाही येते बाळा. कोणती एक्सरसाइज करतो, हा कर. सी सॉइल आहे, सॉइल आहे आणि इथे रूट काय आहे, थिक आहे. माझा टच झाला का, इथे रूट आहे, हळूहळू हळू हे काय होतंय, टॅपर होत जाते. बट ओके, टेक्स्ट पेन आहे इथे, नॉर्मल पेन्सिल. काय झालं रे हसायला, रूट आहे, हा काय आहे, टॅपर होतोय आणि त्याला काय होत आहेत नंतर सेकंडरी ब्रांचेस येत आहेत, बरोबर. ह्या पद्धतीने रूट ग्रो होतं. टॅपरिंग आहे. दोन प्रकारचे रूट आहे, एक काय आहे टॅप रूट जे येतं आणि ओनली सिंगल खाली जातं, आणि दुसरा काय आहे फायब्रस रूट. फायब्रस रूट म्हणजे काय आहे, ह्या पद्धतीचं ज्याला फायबर्स येत आहेत, ठीक आहे, ग्रो होतं हे, ह्या पद्धतीचं काय आहे, फायब्रस रूट आहे. ओके, टॅप रूट कळाला का आहे. इथे त्यांनी दाखवले फॉर्मेशन ऑफ रूट, नंतर काय दाखवले बघा इथे, टॅप रूट हा मेन रूट आहे आणि हे काय आहे शेजारी आलेलं सेकंडरी रूट, हा प्रायमरी रूट वाढत वाढत खाली आलेला आहे. हे बाजूला जे आलेले आहेत हेअर लाईक स्ट्रक्चर आहेत त्यांना काय म्हणतोय, रूट हेअर. तुम्हाला दिसत नसेल तर थोडस मागे जा, तुम्ही दिसतंय का तुम्हाला, तुला माझ्यामुळे दिसत नसेल काय, यस दिसतंय. हे काय आहेत, रूट हेअर आहेत आणि हा जो खालचा पॉइंट दाखवला आहे त्याला काय म्हटलंय, रूट कॅप आणि रूट टिप. टॅप रूट आहे हे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट हे काय दाखवलंय, फायब्रस रूट. आत्ताच मी दाखवले फायबर्स सारखे जे येतात ते काय आहेत, फायब्रस रूट आहेत. ओके, आता इथे बघा एक्सप्लेनेशन दिले. रूट्स बियर हेअर लाईक प्रोसेसेस नियर द रूट टिप्स. जे रूट टिप्स आहेत त्याच्या जवळ काय आहेत, हेअर लाईक प्रोजेक्शन्स आलेले आहेत, त्यांना काय म्हणतात, रूट हेअर्स. द रूट टिप इज डेलिकेट. डेलिकेट मीन्स व्हॉट, इट इज समवॉट सॉफ्ट. This is the region of the growth of the root. The tip is covered by cap-like structure called the root cap. Okay, सर्वात खाली इथे काय दाखवलेला आहे, हा रूट कॅप आहे. ओके, जो टिप आहे सर्वात शेवटचा जो पॉइंट आहे रूटचा त्याला कव्हर केलेला आहे आणि त्याला काय म्हटलंय, रूट कॅप. तुमच्या पेनला कशी कॅप आहे ना तशी रूटला कॅप आहे, रूट कॅप.
द रूट कॅप प्रोटेक्ट्स द रूट टिप फ्रॉम इंजुरीज. तो सर्वात शेवटचा पॉइंट आहे, सॉफ्ट आहे, थोडासा डेलिकेट आहे आणि ग्रोईंग आहे ना, त्यामुळे थोडासा सॉफ्ट आहे. तर त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी काय आहे, रूट कॅप आहे अँड इट प्रोटेक्ट्स फ्रॉम इंजुरीज. सेकंड ऍक्टिव्हिटी काय सांगितली, टेक अ ग्लास जार अँड फिल 3 क्वार्टर्स. 3 क्वार्टर्स म्हणजे काय, जर त्या जारचे 4 पार्ट्स केले तर त्यातले किती पार्ट्स घ्यायचे, 3 पार्ट्स घ्यायचे. 3 क्वार्टर्स ऑफ इट विथ वॉटर. Place an onion on the mouth of the jar in such a way that its roots are towards the water. Observe the growth of the roots for 8 days. इथे जे दाखवलेलं आहे, पाण्याचा जार घेतलाय, पाणी घ्यायचं 3/4 आणि एक ऑनियन ठेवायचं आहे त्याच्या माउथवर. कसा ठेवायचा, उलटा. पाहिलंय, त्याचे जे रूट आहेत हे कोणत्या डायरेक्शन मध्ये पाहिजे, वॉटरच्या डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. आणि 8 डेज पर्यंत त्याची ग्रोथ ऑब्झर्व करायची आहे. हे फायबर्स असे डेव्हलप होतील, ह्यांनाच काय म्हटलेलं आहे, फायबरस रूट्स आहेत. थ्रेड लाईक और फायबर लाईक रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टेम आर कॉल्ड फायबरस रूट्स. ओके. Thus there are 2 main types of roots, tap roots and fibrous roots. Dicotyledonous plants have tap roots while monocotyledonous plants have fibrous root. आता dicotyledonous plant आणि monocotyledonous means काय, dicot means 2, di means what, 2, mono means 1. मग ज्याला फक्त एकच सीड आहे, ज्याला फक्त एकच सीड आहे ते कोण झाले, मोनोकॉटिलेडोनस. मँगो मोनोकॉटिलेडोन आहे. आणि डायकॉटिलेडोन म्हणजे काय, ज्याला 2 पार्ट्स होतात सीडचे. ओके, ज्याचे काय होतात, 2 पार्ट्स होतात. जो अख्खा एक सीड आहे मोनोकॉटिलेडोनस, आणि काही बघा ज्याचे काय होतात, तुटून 2 पार्ट्स आपण इझिली करू शकतो. ग्राउंडनट, शेंगदाण्याचे होतात 2 पार्ट, तो इट इज डायकॉटिलेडोनस. ओके. मग त्यांनी काय सांगितलं आहे, डायकॉटिलेडोनस जे प्लांट आहेत त्याचे रूट कसे असतात, टॅप रूट असतात. आणि जे मोनोकॉटिलेडोनस प्लांट आहे त्याचे रूट कसे असतात, फायबरस रूट. ठीक आहे. थर्ड काय सांगितले, सो द सीड्स ऑफ प्लांट्स लाईक मस्टर्ड, सॉर्गम. सॉर्गम मीन्स व्हॉट, जवार. मेज मीन्स कॉर्न, पी, कोरिएंडर एक्सेट्रा इन अ अर्दन पॉट. मातीचं भांड घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये काय करायचंय, वेगवेगळे सीड्स पेरायचे आहेत, सो करायचे आहेत. कल्टिवेट द प्लांट फॉर 8 डेज. 8 डेज साठी प्लांट कल्टिवेट करायचं, त्यातून बाहेर येईल सीडलिंग, रोप तयार होईल, त्याचं छोटंसं बाहेर येईल. वन्स द प्लांट ग्रोज 15 to 20 सेंटीमीटर हाईट, अपरूट देम. ज्या वेळेस हे 15 to सेंटीमीटर हाईटचं प्लांट तयार होईल, त्यातून अपरूट करायचं म्हणजे त्याला त्याच्यातून बाहेर काढायचं त्या पॉट मधून. केअरफुली while the soil is moist and put them gently in a large conical flask containing water. काय केलं, 10-15 सेंटीमीटर हाईट ज्यावेळेस त्याची होईल त्याला अपरूट केलंय, काढून घेतलंय. ज्यावेळेस माती ओलली आहे, कोरडी असताना नाही, डॅमेज होतात रूट्स, सॉफ्टली ते निघेल. आणि एक कोनिकल फ्लास्क मध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये त्याला डिप करायचं आहे. The soil will get washed off, right, without any harm to the roots. Observe the roots carefully to see to which plants have tap roots and which one has fibrous root. वेगवेगळे सीड्स सो केले, 10-15 सेंटीमीटर, 8-10-12 दिवस ठेवले त्यांना. 15 to 20 सेंटीमीटर हाईट होईल त्यावेळेस काय करायचं, ज्यावेळेस माती ओलली आहे त्याला काय करायचं, उपटून काढायचं. अपरूट करणं म्हणजे उपटून काढणं, ओलली असतानाच करायचंय. एका भांड्यामध्ये कोनिकल फ्लास्क मध्ये पाणी आहे, त्याच्यामध्ये त्याला डिप करायचंय, माती धुवून निघेल. आता रूट्स डॅमेज झालेले नसणार आहेत, तुम्हाला ते ऑब्झर्व करायचे आहेत, कशाला फायब्रस रूट येत आहेत आणि कशाला टॅप रूट येत आहेत. ओके. प्लांट्स लाईक मेज, शुगर केन, sorghum have 2 types of roots. Some roots are underground whereas some grow from the stem just above the soil. The latter are called adventitious roots. काय सांगितलं आहे, काही असे प्लांट्स आहेत, एक्झाम्पल काय, मेज, शुगर केन, सॉर्गम, सॉर्गम म्हणजे ज्वार. ह्यांच्याकडे 2 टाइप्स ऑफ रूट्स आहेत. ओके. पहिले जे मेन रूट्स आहेत ते कुठे आहेत, अंडरग्राउंड आहेत. बट दुसरे जे रूट्स आहेत ते कुठून येत आहेत, सम रूट्स ग्रो फ्रॉम द स्टेम जस्ट अबव द सॉइल. मग हे जे सेकंडरी रूट्स येत आहेत जस्ट सॉइलच्या वर, त्यांना काय म्हणतात, ऍडव्हेंटिशियस रूट्स. ओके. कळालं का आहे. Besides the normal functions like absorption of water and minerals, anchoring and supporting the plant,
रूट्स परफॉर्म सम अदर फंक्शन्स टू. आता रूट्सचं मेन फंक्शन काय आहे? टू ॲब्झॉर्ब मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम द सॉइल. झाडाला जे गरजेचं आहे न्यूट्रिएंट्स आणि वॉटर हे ॲब्झॉर्ब करण्याचं काम कोण करतं? रूट्स करतं. मग त्याचं फक्त तेवढंच काम आहे का? दुसरं काय फंक्शन आहे? अँकरिंग अँड सपोर्टिंग द प्लांट. अँकर करणं म्हणजे काय? धरून ठेवणं. ओके, सॉइल मध्ये रूट्स काय करतात? धरून ठेवतात झाडाला, सो दॅट इट कॅन फर्मली स्टँड अँड ग्रो. है की नाही? मग फक्त सपोर्ट करणं हे काम आहे का? नाही. इट ऑल्सो परफॉर्म सम अदर फंक्शन्स. वॉटर ॲब्झॉर्ब्स मिनरल वॉटर, इट सपोर्ट्स, इट गिव्स सपोर्ट्स टू द प्लांट. बट हे फंक्शन सोडूनही इतर काही फंक्शन आहेत रूट्सचे. काय आहेत? रूट्स शो सम मॉडिफिकेशन्स. मॉडिफिकेशन्स मीन्स सम चेंजेस टू परफॉर्म these additional functions. Some examples of such modified roots are aerial roots, stilt roots, runners, breathing roots, etc. आता रूट्स हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्यांचे फंक्शनही तसे आहेत. कोणकोणते सांगितलेले आहेत बघा? एरियल रूट्स, नावात आलं. एरियल म्हणजे काय? जे हवेत आहेत. स्टिल्ट रूट, रनर्स, ब्रीदिंग रूट्स. Very stilt roots. सी दिसते इथे. एरियल थोडेसे सॉइलच्या वर आलेले आहेत. हे असे स्टिल्ट रूट आहेत. विल सी इन द इमेजेस, दिसतील क्लिअरली. सी सॉइलच्या वर आलेले आहेत. ह्याला काय म्हटलेले आहेत? इथे दिसतंय बघा क्लिअर. हे काय आहेत? स्टिल्ट रूट. दुसरे कोणते सांगितलेत? एरियल. एरियल म्हणजे जे हवेत आलेले आहेत. इथे वडाचं झाड दिसते का? वडाचं झाड आहे बघा. एरियल रूट्स आहेत, होय की नाही? जे वर आलेले आहेत, हवेत आहेत. इथे इथे काय केसासारखं येतं? पारंब्या. हो, ते रूट्स आहेत. ते येतात, परत खाली जमिनीत जातात, पुन्हा नवीन झाड उगवतं. वडाच्या पारंब्या म्हणतात ना त्याला. ते बघ इथे दाखवलेत. हे कसे रूट्स आहेत? एरियल रूट्स आहेत. नेक्स्ट कोणते आहे? रनर. रनर म्हणजे बघा, इथून आलाय, एक निघालीये ब्रांच, पुन्हा खाली गेली, त्याच्यातून नवीन झाड आलंय, पुन्हा ही काय होतीये? वाढतीये. नवीन प्लांट ग्रो होतोय त्याच्यातून. इथे येस दाखवले इथे. ठीक आहे. हे कुठले आहेत? रनर. अजून कोणता सांगितलाय? ब्रीदिंग रूट्स. ब्रीदिंग म्हणजे तेच हवेत जे आहेत तेच. मॅनग्रूव्ह ट्रीजला ब्रीदिंग रूट्स असतात. सी पाण्यात ते जे पाण्यामध्ये ब्रीथ करू शकत नाहीत, मग ते बाहेर रूट्स येतात. सगळे हे आहेत ब्रीदिंग रूट्स आहेत. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे रूट्स आहेत. रूट काय झालेत? मॉडिफाय झालेले आहेत अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द प्लांट, होय की नाही? त्यामध्ये चेंज झालेला आहे काहीतरी. फक्त सगळे रूट्स काय सॉइल मध्ये बी घातलं आणि झाड आलं, फक्त जमिनीत अँकरिंग केलं, वॉटर मिनरल घेतले, असे आहेत का? नाही. रूट्स काही रूट्स काय झालेले आहेत? मॉडिफाईड रूट्स आहेत. त्यामध्ये मग हे सर्व येतात. एरियल रूट्स, स्टिल्ट रूट्स, ब्रीदिंग रूट्स, होय की नाही? ठीक आहे. इथे मेज स्टॉक दाखवलंय बघा. मेज स्टॉक. नंतर डायग्राम कशाची दाखवली आहे? वॉटर लेवल. वॉटर ऍब्सॉर्ब करते झाड. नेक्स्ट काय दाखवलंय? डू यू नो चा बॉक्स पाहूयात. रूट्स इमर्जिंग फ्रॉम द ट्रंक
and branches of banyan tree, तुझे विचारलं banyan tree जे आहे वडाचं झाड, grow towards the soil. These roots are called prop roots. काय म्हणतात यांना? Prop roots. What could be the use of these prop roots? झाड उगलंय, अगेन आलेले आहेत banyan tree ला roots, ते काय आहेत? Prop roots. In the beginning the banyan tree has very few prop roots, but later on their number increases so much that it appears like a small forest. झाड उगवलं, त्याला रूट्स आले पारंब्या, पुन्हा ग्रो होणार, खाली जमिनीत जाणार, नवीन झाड उगवणार, पुन्हा ते डेव्हलप होणार, पुन्हा त्याच्या पारंब्या पुढे जाणार आहे, होय की नाही? सुरुवातीला कमी असतात, बट हे जसं जसं झाड वाढतं, जसं जसं त्याचं एज वाढतं, इयर्स वाढतात, तसं तसं काय होतं, नवीन नवीन झाडं येत जातात. आणि कधी कधी इतके ते वाढतात की आजूबाजूला सर्व फक्त त्याचीच झाडं असतात, फॉरेस्ट लाईक. ओके. इन कोलकाता 250 years old banyan tree in the Indian Botanical Garden covers a very large area. It is supported by thousands of prop roots. Is there any such tree in your neighborhood? वडाचं झाड वर्षानुवर्ष जगतं. त्यांनी काय सांगितलं, कलकत्तामध्ये 250 years old ट्री आहे ज्याच्याकडे हजारो काय आहेत, प्रॉप रूट्स आहेत. ठीक आहे. Why are the underground parts of plants like radish, carrot, beet and sweet root thick, fleshy and swollen? Which part of the plant are they? Collect images of different types of fruits and send them to your friends. Okay. आता हे जे कॅरेट आहे, रॅडिश आहे, बीट, स्वीट पोटॅटो, हे फ्लेशी आणि इतके सोलन काय आहेत, फुगलेले काय आहेत? स्वीट पोटॅटो रताळ इतकं फुगलेलं काय, फ्लेशी काय इतकं? रूटच आहेत ना ते. कोणता पार्ट आहे? त्यांनी विचारले विच पार्ट ऑफ द प्लांट दे आर. कोणता पार्ट आहे तो? रूट्स आहेत का स्टेम आहेत? कॅरेट, रॅडिश हे काय आहेत? गाजर, मुळा, रूट्स आहेत ना. रूट्स खातो आपण. प्लांट्सचे कोणते पार्ट खातो? जे इडिबल पार्ट्स कोणते आहेत? झाड स्वतःचं फूड स्वतः सिंथेसाइज करतंय अँड इट ऑल्सो स्टोर्स द फूड. मग ज्या पार्ट मध्ये झाडाचं फूड मेनली स्टोर होतंय तो पार्ट आपण खातोय. कोणाचं फूड स्टोर होईल रूट्स मध्ये, कोणाचं फ्रूट मध्ये, कोणाचं लिव्स मध्ये, होय की नाही? नाही तर सगळ्याच झाडांची आपण पानं खातोय का? आपण मेथीची पानं खातोय, पालक भाजी खातोय, होय की नाही? काही झाडांचे फ्रुट्स खातोय बिकॉज मेन जो काही स्टार्च आहे तो कुठे प्रेझेंट आहे? फ्रुट्स मध्ये आहेत. आंब्याची पानं खातोय का? मग आपण फ्रुट्स खातोय त्याचे. काहींचे रूट्स खातोय, होय की नाही? बिकॉज देअर फूड इज स्टोर्ड इन द रूट्स. प्लांट स्वतःचं फूड स्वतः सिंथेसाइज करतायत आणि ते स्टोर पण होतं. इट इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ स्टार्च. मग ज्या पार्ट मध्ये ते स्टोर आहे ते काय करतोय आपण? ईट करतो. दोज पार्ट्स आर इडिबल. मग गाजर वगैरे हे काय आहेत? रूट्स आहेत आणि ते आपण खातोय. कोणाची पानं खातोय, कोणाचे फ्रूट खातोय, कोणाचे लिव्स खातो, है की नाही? ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट काय आहे? स्टेम आहे. द स्टेम ग्रोज अबव द सॉइल फ्रॉम द प्ल्युमिल ऑफ द स्प्राउटिंग सीड. ॲज द स्प्राउट ग्रोज द लेंथ ऑफ द स्टेम ग्रॅज्युअली इन्क्रीजेस टू. मग अशी सांगितलं, सीड आहे, सीडच्या खाली जो आला रॅडिकल आला त्याच्यातून रूट तयार झाले आणि वर जो आला प्ल्युमिल त्याच्यापासून काय होतंय? नवीन प्लांट तयार होतंय. There are nodes on the stem. See इथे दाखवला हा स्टेम आहे. काय दाखवलेलं आहे? पार्ट्स ऑफ स्टेम दाखवलेत. See here nodes. You can see थोड्या थोड्या अंतरावर नोड्स असतात जिथून नवीन पालवी फुटते इथे. ठीक आहे. नोड वरून बघा इथे नवीन फुटले पालवी, नवीन आले. सो नोड्स आहेत. There are nodes on the stem. Leaves come out of the nodes. The part of the stem between the two nodes is called an internode. दोन नोड्सच्या मधला हा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतात? इंटरनोड. बिटवीन पार्ट जो आहे तो काय आहे? इंटरनोड. बघा हा जो मधला पार्ट आहे ना, इथे एक नोड आहे, ह्यातल्या मधला पार्टला काय म्हटलेलं आहे? इंटरनोड. The tip or the apical end of the stem is called a bud. Observe a branch of any plant and identify its different parts as per the diagram. अपायकल म्हणजे काय? सर्वात वरचा पार्ट. अपेक्स म्हणजे वर, अपायकल म्हणजे सर्वात वर. स्टेमचा सर्वात वरचा जो पार्ट आहे त्याला काय म्हटलंय? बड. ओके. ग्रोईंग एंड आहे, इथून पुन्हा नवीन पालवी फुटतीये. ओके. नवीन त्याला ब्रांचेस फुटणार आहेत.
सो दिस इज बर्ड. इथे पण आहे बघा बर्ड छोटासा. तुम्हाला वेगवेगळे आता झाड ऑब्झर्व करायला सांगितलेली आहेत आणि त्याचा थिकनेस ऑफ नोड, लेंथ ऑफ इंटर नोड किती आहे. ऊस ऊस जर पाहिला तर त्याला तर असतात होय की नाही, काहींचे छोटे असतात काहींचे मोठे मोठे पण असतात की नाही. इंटर नोड डिस्टन्स वेगवेगळे आहेत, तर ऑब्झर्व करायला सांगितलेले आहेत वेगवेगळे झाड. नेक्स्ट पार्ट काय येतो, लीफ. पहिला पाहिला आपण रूट, सेकंड पाहिला स्टेम. आता थर्ड काय आहे, रूट सॉरी लीफ. लीव्स ग्रो फ्रॉम द नोड्स ऑन द स्टेम. स्टेम वरून लीव्स उगवली, आता दाखवली डायग्राम मध्ये. लीव्स आर जनरली थिन, flat and green in color. The broad spread out part of the leaf is called the leaf blade or lamina, and its edge is called the leaf margin. Leaf margins may be entire, dentate or lobed. काय सांगितले त्यांनी बघा, हा जो पार्ट आहे पसरलेला ह्याला काय म्हणतात, लीफ ब्लेड. काय म्हणतात त्याला, लीफ ब्लेड. हा जो पसरलेला पार्ट आहे फ्लॅट वन, इट इज लीफ ब्लेड. सर्वात वरचा जो पॉइंट आहे त्याला काय म्हटलं, ॲपेक्स. मगाशी सांगितलं जो पॉइंट आहे ॲपेक्स, ॲपायकल वरचा जो पार्ट आहे तो. ही जी बॉर्डर आहे त्याला काय म्हटलेलं आहे, लीफ मार्जिन. त्याच्या आतमध्ये ज्या लाईन्स असतात लीफच्या, ओके, लीफच्या आतमध्ये ज्या लाईन्स असतात ना, ह्या अशा दिसतायत, ओके, ह्या लाईन्सला काय म्हणतो आपण, वेन्स. हा लीफ ब्लेड आहे. त्याच्यानंतर इथे खाली ज्याला लीफ अटॅच्ड आहे जस्ट, तो काय आहे, पेटियोल. आपण पुढे दिलेलं आहे डिस्क्रिप्शन त्याचं. जिथे तो स्टेमला अटॅच्ड आहे, इथे स्टेम आहे ही, आणि जिथे तो स्टेमला अटॅच होतो लीफ त्याला काय म्हटलेलं आहे, लीफ बेस. आणि त्याच्याच इथे काही झाडांना ह्या पद्धतीने लीफ लाईक, छोट्या लीफ लाईक स्ट्रक्चर्स आहेत, सर्वच झाडांना नसतात, त्याला काय म्हटलंय, स्टिप्यूल. ओके, हे आहे कंप्लीट लीफ. लीफ ब्लेड, लीफ मार्जिन, लीफ ॲपेक्स, मिडरिप सांगायची राहिली. ही जी मधली लाईन असते लीफला ती काय आहे, लीफ मार्जिन. पेट्यूल काय आहे, जिथे पान जस्ट संपतय, सॉरी जिथून स्टार्ट होतय त्या तिथे काय आहे तो पेट्यूल आहे. त्याच्यानंतर जिथे तो स्टेमला अटॅच होतो त्याला काय म्हणतात, लीफ बेस. आणि त्याच्या बाजूला जे छोटे छोटे लीफ लाईक स्ट्रक्चर असतात त्याला काय म्हणतात, स्टिप्यूल. ओके, आता नेहमी स्टिप्यूल असतील असं नाहीये, सर्व झाडांना सर्व पानांना नसतात ते. शिवाय त्यांनी काय सांगितलं, हे जे लीफ मार्जिन्स आहे, मार्जिन मीन्स व्हॉट, बॉर्डर्स. सर्व पानं सारखे असतात का, शेप वाईज, स्ट्रक्चर वाईज नाही ना, तर मार्जिन्स वेगवेगळे आहेत. कोणाची मार्जिन एंटायर आहे, एंटायर म्हणजे कंटिन्युअस, कुठे ब्रेक झाली आहे का ती नाही, एंटायर आहे. कोणाची डेंटेट आहे बघा अशी, आणि कोणाची कशी आहे, लोब्ड, लोब्स आहेत वेगवेगळे. मार्जिन वेगवेगळे आहेत सर्वांच्या, ठीक आहे. द टिप ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ ॲपेक्स. दाखवली मी आता वर, पॉइंट जो आहे लीफचा सगळ्यात वरचा त्याला काय म्हणतो आपण, ॲपेक्स. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड और राउंडेड. प्रत्येक पान असं टोकदारच असतं का, प्रत्येक पान असं टोकदारच असतं का, नाही. कोणतं राउंडेड असेल, कोणतं ओव्हल शेपचं पान असेल, कोणतं एकदमच असं सरळ असेल, ब्लेड लाईक, होय की नाही. प्रत्येक पान वेगवेगळं आहे. ॲपेक्स हा वेगवेगळा आहे. लीव्स ऑफ सम प्लांट्स हॅव स्टॉक कॉल्ड पेट्यूल. स्टॉक म्हणजे सांगितलं, जिथे हे जे पान आहे त्याची ही जी देठ आहे ह्याला काय म्हणतो, पेट्यूल. नेक्स्ट काय आहे, लीव्स ऑफ सम प्लांट्स डू नॉट हॅव अ पेट्यूल. काहींना ही जी देठ आहे हा नसतो, डायरेक्टली ते स्टेमला अटॅच्ड असतात. स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर्स मे बी प्रेझेंट नियर द लीफ बेस, दीज आर कॉल्ड स्टिप्यूल्स. स्टिप्यूल्स दाखवले, लीफच्या बेसला छोटे छोटे पानाला एक स्ट्रक्चर असतात त्याला काय म्हणतो, स्टिप्यूल. डू यू सी स्टिप्यूल्स इन ऑल द प्लांट्स. सर्व प्लांट्सला ते असतीलच असं नाहीये. Leaves of some plants have single undivided leaf blade and a single midrib. Such leaves are called simple leaves. Leaves दोन प्रकारचे आहेत, simple leaves आणि compound leaves. मग simple leaves कोणाला म्हणायचं, ज्यांना undivided leaf blade आहे. Leaf blade म्हणजे काय, सपोज हे पान अनडिवाइडेड आहे, डिवाइडेड दोन पार्ट्स मध्ये नाही येते.
which is undivided and has a single midrib. फक्त एक सिंगल midrib आहे त्याला. अशा लीफला काय म्हणायचं? सिंपल. ओके. However, the leaf blade of leaves in some plants is divided into many small parts called leaflets. Such leaves are called compound leaves. Simple and compound leaves are the two main types of leaves. इथे थांबा एक मिनिट, डायग्राम दाखवलेली आहे. कंपाऊंड लीव्स इथे दाखवलेले आहे. ठीक आहे, हे कंपाऊंड लीव्सचं स्ट्रक्चर आहे. ओके. काहींना फक्त एक सिंगल मिडरिब आहे, हे येतात सिंपल लीफ मध्ये. ह्या पद्धतीचं जे पान आहे हे कशात येतं? कंपाऊंड लीफ. ओके. ऑब्झर्व अ ब्रांच ऑफ plants like rose, neem, coriander, hibiscus, etc. In different plants, the arrangement of leaf on the stem is different. It may be alternate, opposite, whorled, spiral, etc. According to the shape, leaves are rounded, palmate, lanceolate, linear, etc. आता जी अरेंजमेंट आहे लीफची, हे स्टेम आहे आणि स्टेमला लीफ कशा पद्धतीने अटॅच्ड आहे, तर त्याच्यानुसार त्यांनी सांगितले कोणाला अल्टरनेट आहे, कुठे ऑपोजिट आहे, कुठे व्हर्ल्ड आहे. इथे दाखवले बघा. अल्टरनेट म्हणजे काय? एक इकडे एक तिकडे, इकडे तिकडे अल्टरनेट आहेत, होय की नाही. इथे डेक्युसेट दाखवलेत बघा कसे, हे समोरासमोर आहे, हे समोरासमोर आहे, हे परत आता वर गेले की समोरासमोर येते. ऑपोजिट ऑपोजिट आहेत. आणि व्हर्ल्ड इथे बघा गोल गोल, व्हर्ल म्हणजे गोल गोल होत वर चाललेले आहेत, ह्या पद्धतीचे आहेत. सर्व एकसारखे पान नाहीत, शेपही नाही, त्यांची अरेंजमेंटही नाही. वेगवेगळ्या झाडांना वेगवेगळ्या शेपचे, वेगवेगळ्या अरेंजमेंटचे लीव्स आहेत. Take a people leaf and a maize leaf and observe them carefully. The people leaf is divided into two equal parts by a single mid vein which lies along the midline of the leaf blade. Secondary veins arise from the mid vein. They are branched and form a network or reticulum. कोणतं झाड? पिंपळाचं झाड माहितीये, पान पाहिले सर्वांनी. ओके. सर्वांनी पिंपळाचं पान पाहिले की नाही? पिंपळाचं पान आहे, सेंटरला काय आहे? एक मिडरिब आहे, सिंगल वेन आहे. त्याच्यानंतर काय झालंय? सेकंडरी वेन्स अराइज फ्रॉम द मिडरिब. सेकंडरी वेन्स कुठून अराइज होतात? मिडरिब कडून, होय की नाही. सेकंडरी वेन्स अराइज होतात आणि काय फॉर्म करतात? नेटवर्क और रेटिक्युलम. They are branched and form a network or reticulum. On the other hand, in leaves of maize, all the veins are parallel, running from the leaf base to the leaf apex. Thus, people leaf blade has reticulate venation and the maize leaf has parallel venation. इथे दाखवलेलं आहे. बर, सपोज मेजचं जे आहे त्याला कसे असतात? पॅरलल वेनेशन असतात, ह्या पद्धतीचे. ठीक आहे, ह्याला काय म्हणतात मग? पॅरलल वेनेशन. आणि जे असं नेटवर्क फॉर्म करते ह्याला काय म्हणतात? रेटिक्युलेट वेनेशन. पॅरलल वेनेशन आणि रेटिक्युलेट वेनेशन. ठीक आहे. ऑब्झर्व द लीव्स ऑफ अदर प्लांट्स इन युअर सराउंडिंग्स अँड आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ वेनेशन्स. आता तुम्हाला ऑब्झर्व करायचंय. चार्ट दिलाय मेज, काय दिलंय मला लाईट मुळे दिसणार, कॅन्ना, पीपल, टाइप ऑफ लीफ, शेप ऑफ लीफ ब्लेड, वेनेशन, हे सर्व चार्ट तुम्हाला फिल करायचे की पानं ऑब्झर्व करायची आहे आणि कसे कसे त्याचे पार्ट्स आहेत, वेनेशन कसं आहे, मिडरिप कसं आहे, पानाचा शेप कसा आहे, मार्जिन कशी आहे, हे सर्व ऑब्झर्व करायचं आणि हा चार्ट फिल करायला सांगितलाय. ठीक आहे. 3 पार्ट्स पाहिले आपण. रूट पाहिला, नंतर काय पाहिला? स्टेम पाहिला आणि लीफ. ओके. जे पुढचा आहे फ्लावर आहे तो आपण उद्या कंटिन्यू करूयात. ओके.